कुरकुरीत अशी बिना भाजणीची चकली बनवूया. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला घ्यायचे आहेत 1 वाटी कच्चे पोहे. आता हे कच्चे पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाकण लावून मिक्सरला बारीक असे दळून घ्यायचे आहेत. दळलेले पोहे लगेचच आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. सोबतच इथे आपल्याला अर्धी वाटी डाळवं घ्यायचं आहे, ते सुद्धा मिक्सरला दळून नंतर चाळून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये टाकायचं आहे 1.5 वाटी तांदळाचं पीठ. सोबतच आता यामध्ये काही मसाले घालायचे, जसे की लाल तिखट असेल, हळद, धणा जिरा पावडर. सोबतच 1 चमचा ओवा हातावरती घेऊन तो अशा पद्धतीने चोळून घालायचा आहे. 2 चमचे तीळ घालायचे, पाव चमचा कडकडीत असं गरम केलेलं तेलाचं मोहन घालायचे आणि सर्व पीठ छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचे. आता लगेच यामध्ये थोडं थोडं करत गरम पाणी घालायचे आणि हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचंय. त्यानंतर सोऱ्या म्हणजे शेवगा घ्यायचा आहे, त्याला तेल लावून घ्यायचंय. यामध्ये चकलीचं पीठ टाकून छान अशा ह्याच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा, सर्व चकल्या अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आणि लगेचच आपण मीडियम गॅसवरती तेलामध्ये त्या चकल्या अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. मस्त अशी इथे आपली कुरकुरीत अशी झटपट होणारी चकली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.